समाधानकारक पूर्ण केले जातात। योगेशजी भोयर हे भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि ग्रामीण जे क्रिकेट आहे या क्रिकेटला त्यांनी नवी दिशा आणि नवा मार्ग दाखवलेला आहे। वेलकम। महिंद्रा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार हा पहिला ऑफिशियल कॉल असेल। महिंद्रा स्पोर्ट्स अरविंद आणि राजन ही सला आपण पाहतोय जोडी मैदानाच्या तानाजी हा फलंदाज बाद होतोय 7 धावांचं योगदान देऊन। लगेच सायंकाळच्या प्रहरी आपण पाहतोय या स्पर्धेचे करता धरता मुख्य आयोजक योगेश भोईर साहेब यांचा शुभागमन होतोय। आता मात्र एक ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू बीट होतोय तो फलंदाज। पुढचा चेंडू बाळकृष्ण सुरेख चेंडू, चेंडूला लिफ्ट केलं जातंय, चेंडू वळतोय तो लॉंगअप क्षेत्रामध्ये, चांगले क्षेत्ररक्षण होतोय। बाळराम चांगलं, बाळकृष्ण चांगलं कलेक्ट करतोय, फक्त एकच धाव, एका धावावर समाधान व्यक्त केलं जातंय आणि अशा पद्धतीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 1 गडी बाद 6च्या सरासरीनं फक्त आणि फक्त 12। मित्रांनो तुम्ही पाहतात ओल्डी गोल्डी क्रिकेट, बंदरावरती काल्लेर आणि शेलवातावल या दोन्ही संघांमध्ये हा सामना सुरू झालेला आहे। 2 षटकांचा खेळ इथं संपलेला आणि धाव संख्या होते ती 12। बंदरावरती संघासाठी एक सुवर्ण संधी आहे। जे काल्लेर येथील तांडेल मंडळाचे अध्यक्ष आहेत प्रताप विश्वनाथजी पाटील यांनी प्रत्येक हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे बंदरावरती काल्लेर संघासाठी। वेळ कमी खर्च करावा, मी प्रत्येक सन्माननीय खेळाडूला विनंती करेन की वेळाच्या अनुषंगानं आणि आपलं अनुशासन हे महत्वाचं आहे या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून। सर्व उपस्थित सन्माननीय अतिथी, उपस्थित सन्माननीय क्रीडा रसिक आणि या स्पर्धेशी निगडीत असणाऱ्या टेलिव्हिजन स्क्रीनच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून सर्व सन्माननीय क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत। सन्माननीय योगेश भोईर साहेब आयोजित खासदार चषक 2017 या स्पर्धेत आज स्पर्धेचा आपण बघू 7वा दिवस आणि उद्या दिनांक 5 मार्च 2017 रोजी या स्पर्धेचा अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस। औचित्य आहे लोकनेते सन्माननीय कार्यसम्राट खासदार श्रीमान कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांचा जन्मदिवस। विविध लोकोपयोगी अशी कामं आणि त्याचप्रमाणे एक चांगलं आता चेंडू लिफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू 2 बाउन्स कलेक्ट केला जातोय, फेकी होते मात्र तत्पूर्वी 2 धावा, 2 धावांवर समाधान व्यक्त केले होते। 2 धावांनी धावसंख्या पोहोचली 14 वर। आज मंगेश भोईर शेळमता व 40+ या संघाचे खेळाडू त्यांचा वाढदिवस। हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये, 1 धाव घेण्यात धन्यता व्यक्त करतोय फलंदाज। तर धाव संख्या होते ती 15। सज्ज होते पुन्हा संजय, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू एसटी रक्षकाकडे जातोय, एक निर्धाव चेंडू जातोय। एक चांगली स्पर्धा, एक चांगलं आयोजन, एक चांगलं नियोजन। आपण बघतो तिन्ही प्रकार या स्पर्धेत समाविष्ट आहेत। पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट, सुरेख चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय कव्हर क्षेत्रामध्ये, डीप कव्हर क्षेत्रामध्ये 1 बाउंड चेंडू कलेक्ट केला तो बाळकृष्ण मार्फत, फेकी होत आहे मात्र तत्पूर्वी 2 धावा येथे प्राप्त केल्या जात आहेत आणि 2 धावांवर समाधान व्यक्त करतोय फलंदाज। 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते। क्रिकेटमधील अशुभ अंक 17 वर, 1 गडी बाद 17 धावा। राजन खेळतोय वैयक्तिक 2 या धावसंख्येवर।
पुढचा चेंडू संजय, सामना करतोय राजन. चिरतरुण खेळाडूंचा हा सामना. फ्रंटफुट खेळण्याचा प्रयत्न, बीट होतोय फलंदाज. यष्टीरक्षक दक्ष होता. चांगले यष्टीरक्षक मंगेश भोयर, ज्यांचा आज जन्मदिवस वाढदिवस, तेच यष्टीरक्षकाची भूमिका अदा करतायत. जरूर है संदीप मौर्य जी, तो देखना है कि शिलोमता वर्ल्ड की टीम मंगेश भोयर को ये है मुकाबला जीतकर बड़ा सा गिफ्ट देगी या नहीं देगी, ये देखना है. पुढचा चेंडू संजय. आता बॅकफुटला जाऊन चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पॉइंट मधून स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये वळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे बाळकृष्ण मार्फत. फक्त एकच धाव, एका धावावर समाधान. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना परिस्थिती 18 वर. 6च्या सरासरीनं वाटचाल करतोय बंदरावरती काल्हेर संघ. एक गडी बाद 18 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. लगेच एका दिवस रात्र अशी खेळली जाणारी ही स्पर्धा. आज स्पर्धेचा 7वा दिवस. 1 मार्च पासून या स्पर्धेचं दिवस रात्र असं स्वरूप प्राप्त झालं आणि आज हा स्पर्धेचा 7वा दिवस. उद्या स्पर्धेचा अंतिम आणि मेगा फायनलचा दिवस असेल. प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून एक चांगलं नीट अँड क्लीन टेलिकास्ट दिलं जातंय. ट्रिपल लाईव्ह, डेन केबल आणि SMP चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण भिवंडीतील संपूर्ण परिसरामध्ये केले जाते. त्याचप्रमाणे युट्यूबच्या माध्यमातून देखील 192 देशांमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत या स्पर्धेत थेट प्रक्षेपण पोहोचवलं जाते. ज्ञानेश्वर चिखणी, एक ज्येष्ठ कवी, यांचं देखील सायंकाळच्या प्रहरी इथे शुभागमन होतोय. नुकताच एक चांगला इव्हेंट संपन्न करून इथे दाखल होत आहेत. नरेंद्र येतात गोलंदाजी मार्कवर. आता मात्र नक्कीच चेंडू डाव्याशी सोडून जातोय. थोडस आउटस्विंग करण्याचा प्रयत्न नरेंद्र मार्फत मात्र असफल ठरतोय. चेंडू डावीष्टी सोडून जातोय. वाईटचा इशारा पंचांमार्फत. अतिरिक्त धाबीने धावसंख्या 1 ने पुढे सरकते 19 वर. अंतिम षटक आहे बंदरामूर्ती मंदिराच्या एंड कडून. अकुटमध्ये चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू 1 बाउन्स मिड विकेट क्षेत्र RD ग्रुप स्टँडला सलामी देतोय 4 धावांसाठी. चेंडू हुक केलं जातोय आणि 1 बाउंड चेंडू RD स्टँडला सलामी देतोय आणि इथे 4 धावा अंकित करताना फलंदाज राजन. धावसंख्या पोहोचते 23 वर. षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. वेळेचं भान राखावं प्रत्येक खेळाडूला विनंती असेल. नरेंद्र पुढचा चेंडू. आता मात्र शफल टॉस होऊन चेंडूला पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. डीप मध्ये चेंडू अडवला होतोय. दुसरीकडे धाव घेण्याचा घातक प्रयत्न साहसी ठरतोय, यशस्वी ठरतोय आणि 2 धावा अंकित केल्या जातात राजन आणि त्याला योग्य साथ देताना चतुर खेळाडू अरविंद मार्फत. महिंद्रा स्पोर्ट्स संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. महिंद्रा स्पोर्ट्स संघाचे कर्णधार सन्माननीय आमदार रुपेशदादा म्हात्रे फॅम टीम. महिंद्रा स्पोर्ट्स यानंतर होणारा सामना बिग मॅच योगेश भोईर फॅम टीम मराठा पंजाब आणि सन्माननीय आमदार रुपेशदादा म्हात्रे फॅम टीम महिंद्रा स्पोर्ट्स दोघांमध्ये नाणेफेक होईल. तत्पूर्वी महिंद्रा स्पोर्ट्स संघ कर्णधाराने त्वरित संपर्क साधायचा आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकातील. पुन्हा एकदा नरेंद्र गोलंदाजी मार्कवर. राईट अप ओव्हर द विकेट. मात्र बॅकफुटला चेंडूला पूल करतोय. बॅक खांद्याच्या मागे चेंडू RD ग्रुप स्टँडच्या मागे 6 धावांसाठी. वाघाची धाड, फोर्टला पहाड, चेंडू सीमारेषा पार. ओल्डी गोल्डी षटकार.
पद्धतीनं इथे पूल आणि पॉवरफुल, सुपरफुल, वंडरफुल, जॉयफुल, एन्जॉयफुल षटकार. 6 धावांनी धावसंख्या पोहोचते एकंदरीत 31 वर. वेलकम देवेन खारीक अर्थात पप्या खारीक महिंद्रा स्पोर्ट्स संघाचे कर्णधार. आपल्या संघाचं आणि आपल्या पाठीराख्यांचं हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा चेंडू नरेंद्र. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. लगेच चेंडू फ्लाय स्लिप मध्ये वळतोय. निर्धाव चेंडू. लगेच टेलिकास्ट बंद असल्या कारणानं इथे जो सुपर ओव्हरचा सामना झाला होता त्यामध्ये येणार बोरपाडा या संघाला लगेच मात देऊन युतिका स्पोर्ट्सने पुढील फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. युतिका स्पोर्ट्स जिंकतोय. आता मात्र पुन्हा एकदा फुल, पॉवरफुल, वंडरफुल, जॉयफुल षटकार. आपण जर पाहिलं तर नक्कीच धावांचा जणू दुष्काळ होता. मात्र तिसऱ्या षटकांमध्ये असा काही धावांचा पाऊस इथे पाडला होतोय फलंदाजामार्फत. नक्कीच कौतुकास्पद असेल ते राजन याचं प्रदर्शन. कारण 4 चेंडूमध्ये जवळपास 18 धावा अंकित करतोय आणि 4 चेंडूमध्ये नरेंद्र 5 चेंडूमध्ये जवळपास 19 धावा खर्च करतोय. शेवटचा चेंडू असेल, शेवटची संधी असेल ती फलंदाज राजनला. या पुढचा सामना महिंद्रा स्पोर्ट्स विरुद्ध मराठा पंजाब. पुन्हा एकदा लिफ्ट करण्याचा प्रयत्न इनसाइड आउट चेंडूला खेळतोय. चेंडू मिड ऑफ मधून 1 बाउन्स कलेक्ट केला होतोय. फेकी होते मात्र तत्पूर्वी 2 धावा अंकित केल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा धाडस. क्या क्रिकेट आहे. 3 धावा अंकित केल्या जातात. जिथे 1 धाव खर्च व्हायला पाहिजे होती तिथे 3 धावा खर्च होत आहेत. याला म्हणतात एक वेगळं क्रिकेट, भिवंडी क्रिकेट. 3 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 40 वर. 3 षटकामध्ये 18 धावा होत्या आणि 4थ्या षटकात मध्ये आपण पाहतोय 10च्या सरासरीने वाटचाल करताना बंधनावरती काल्ले संघ पोहोचतोय तो 40 वर. टॉस साठी नक्कीच मी विनंती करतोय डॉक्टर मोरेश्वर गवळीस जी आणि त्याचप्रमाणे त्यांनाच विनंती असेल आपण जायचंय मान्यवरांच्या समवेत. धन्यवाद संदीप मोरे. बिग मॅच, एक रंगतदार सामना, अटीलेला सामना आणि या नाणेफेकडे वळतोय. सन्माननीय आमदार रुपेशदादा म्हात्रे फॅन टीम महिंद्रा स्पोर्ट्स संघाचे कर्णधार देवेन खारीक अर्थात पप्या खारीक. मराठा पंजाब संघ कर्णधारांनी सुद्धा यायचं आहे. योगेश भीर फॅन टीम मराठा पंजाब. वेलकम प्रतीक भोईर. मराठा पंजाब संघाचे कर्णधार आपलं हार्दिक स्वागत आहे. देवेन खारीक अर्थात पप्या खारीक आपलंही हार्दिक स्वागत आहे. मी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित कविवर्य तसे दक्षता कमिटी अध्यक्ष वडगाव विश्वनाथजी पाटील साहेब तसेच भिवंडीतील सुप्रसिद्ध उद्योगपती सन्मान्य वसंतजी भोईर साहेब आपण विनंती करतो की आपण आपल्या शुभास त्या ठिकाणी नाणेफेक करायचे. हा सामना 6 षटकांचा होईल. विश्वनाथजी पाटील साहेब त्याचबरोबर वसंतजी भोईर साहेब आमचे मान्यवर या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या शिवास्ते नाणेफेक. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वसंतजी भोईर साहेब, विश्वनाथजी पाटील साहेब आपलंही हार्दिक स्वागत आहे. सहा षटकांचा सामना आहे आणि आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक आहे. आणि मान्यवरांच्या हाती कॉइन सुपूर्द करतो. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक.
देवेन खारीक या ठिकाणी कॉल करतायत छापा हेड आणि नाणेफेक ही महिंद्रा स्पोर्ट्स संघाने जिंकलेले आहे. विश्वनाथजी पाटील साहेब त्याचबरोबर वसंतजी भोईर साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल खूप खूप आभार. आपणास विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. माझ्यासोबत देवेन खारीक अर्थात सुप्रसिद्ध आणि पप्या खारीक महिंद्रा स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आहेत. 6 षटकांचा सामना आहे. तालुका क्रमांक दोन्ही बलाढ्य संघ समोरासमोर ठाकलेले आहेत. नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय आहे? बॅटिंग करणार. फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे कारण हा सामना फ्लड लाईट मध्ये खेळला जाणार आहे. लाईट मध्येच खेळला जाणार आहे. प्रकाश दिवस रात्र होणार नाहीये. तर जो निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा या पाठीमागे काय उद्देश आहे आणि सामना जिंकण्यासाठी किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि खास करून पॉवर प्ले मध्ये कुठले पॉवरफुल फलंदाज आहेत त्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहे. नाईट सामना आहे. आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू आणि बिलाल आहे, आकाश आहे, सुजित आहे पॉवर प्लेमध्ये. रुपेश मात्र यांनी सुद्धा एक इतिहास रचला होता. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर प्रथमच प्रकाश जोतातल्या स्पर्धेचं त्याने आयोजन केलं होतं. मात्र हे जे आयोजन आहे श्रीमाता क्रीडा मंडळ वर्ल्ड त्याचबरोबर मराठा पंजाब यांच्या पदाधिकाऱ्यांची अपार मेहनत घेतलेली आहे आणि खास करून भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार कपिल पाटील साहेब यांचा जो वाढदिवस आहे 5 मार्चला त्याचा औचित्य साधून या स्पर्धेविषयी काय वाटतंय? योगेश भोईरची टुर्नामेंट तर चांगलीच असते आणि तर बाली ट्रॉफीमध्ये जो संघर्ष बघायला मिळाला होता बॅट आणि बॉलचा तो संघर्ष सुद्धा या ठिकाणी बघायला मिळेल. हो नक्कीच प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक नाणेफेक हरलेल्या जर नाणेफेक जिंकली असती काय निर्णय घेतला असता? फिल्डिंगच घेतली असती. मनासारखं झालेलं आहे. क्षेत्ररक्षण मिळालेलीच आहे. नाणेफेक हरल्यानंतर जे हवं होतं ते मिळालेलं आहे. क्षेत्ररक्षण करताना काय रणनीती असणार आहे? कुठले पॉवरफुल गोलंदाजी साईड अतिशय मजबूत आहे पण तो पॉवर प्ले मध्ये कारण कसं असतं की सामना जर जिंकायचा असेल तर पॉवर प्ले मध्ये अर्ली ब्रेक थ्रू लवकर फलंदाज जर बाद केले तर समोरच्या संघावर एक मानसिक दबाव येऊ शकतो. कुठले पॉवरफुल गोलंदाजी त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहे आणि किती धावांपर्यंत कमीत कमी थांबवण्याचा प्रयत्न असेल? यासिर आहे, रकीब आहे, आतिश बांबरे आहे, राजू बोगा आहे. आम्ही यांना 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग लाईनअप मध्ये काय रणनीती बदलणार आहे? कारण मिडल ऑर्डरला बाली ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यामध्ये जितू यांनी चांगली फलंदाजी केली होती. पॉवर प्ले मध्ये काय फलंदाजी करताना जेव्हा तुमचं संघ येईल तेव्हा काय बदल असणार आहे? अजून टीम स्पिरिट झाली नाही. नंतर पॅव्हलियनमध्ये बसल्यावर आम्ही चर्चा करू. तर या सामन्यामध्ये सुद्धा एक बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल. क्रिकेटचं द्वंद्व बघायला मिळेल. कश्मकश क्रिकेटची रणधुमारी क्रिकेटचा महासंग्राम बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो यानंतर बिग मॅच 2 बलाढ्य संघामधील सामना आणि त्याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून सन्माननीय आमदार रुपेशदादा यांचा संघ कर्णधार महिंद्रा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार देवेन खारीक यांनी नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि मराठा पंजाब स्पोर्ट्स संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपणास कमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक संदीप मोरे, सुभाष धुमाळ आणि ज्ञानेश्वर चिकणे समालोचन करण्यासाठी सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद गवळी सर. पुढील सामन्यासाठी आपण नक्कीच सिटी फुलचा सामना आपण पाहणार आहोत. खरोखरच एक बिग मॅच. सामन्याला सुरुवात होते. बंद्रा मारुती काळेर आणि शेलूमाता वर्ल्ड या 2 संघामध्ये ओल्डी गोल्डी क्रिकेट आपण पाहतोय. बंद्रा मारुती काळेर संघाने 40 धावा करून 41 धावांचं लक्ष दिलेलं आहे आणि 41 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी ओल्डी गोल्डी क्रिकेटमध्ये आपण शेलूमाता वर्ल्ड संघाच्या मार्फत पाहणार आहोत. सलामीची जोडी इंद्रपाल आणि नरेंद्र
संघाचा कर्णधार सलामीला खेळपट्टीवर आलेला आहे. ज्ञानेश जिंकणे सामना जर जिंकायचा असेल शिवमता वर्ल्ड संघाला तर कशा प्रकारे सुरुवात व्हायला हवी आणि जर बंद्यामध्ये कालेज संघाला सामना जिंकायचा असेल तर त्यांनी कशा प्रकारे गोलंदाजीला प्रारंभ करायला हवा. नक्कीच जर शेलूमाता वर्ल्ड संघाला सामना जिंकायचा असेल तर पहिलं पॉवर प्लेचं षटक अतिशय महत्वाचं असेल. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तानाजी. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पासून दूर आणि नक्कीच या ठिकाणी जीवनदान मिळतोय. नशीबवान ठरतोय फलंदाज, कम नशिबी ठरतोय गोलंदाज. या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा येतात. संदेश पाटील भिवंडीकर, भिवंडी टेनिस क्रिकेट .in आणि उत्कृष्ट समालोचक आहेत. त्यांनी या ठिकाणी यानंतर जो सामना होणार आहे महिंद्रा स्पोर्ट्स संघाला त्याचबरोबर आयोजनालाही त्यांनी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि संदेश पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि संदेश पाटील यांनी बाळी चषकासाठी फोटोग्राफी चांगल्या प्रकारे केली होती. या उलट जर आपण बघितलं तर नक्कीच बंद्रा मारुती काल्हेर संघाला हा सामना जिंकायचा असेल तर पहिले जे सलामीचे फलंदाज आहेत त्यांना लवकर बाद करणं नक्कीच या ठिकाणी महत्वाचं ठरेल. मात्र पहिल्याच चेंडूत आपण पाहतोय झेल सुटलेला आहे. या अगोदर डावाची सुरुवात झाली होती ती अशीच झाली होती. पहिल्याच चेंडूवर झेल सुटला होता शिवमाता वर्ल्ड संघाच्या स्वतः गोलंदाजांकडून. आता मात्र परिस्थिती आपण पाहतोय सेम टू सेम परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही गोलंदाज हे झेल सोडतायत. तानाजी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. याला फ्लेक करण्याचा प्रयत्न, चेंडू अंगावर आदळतोय, शरीरावर आदळतोय. पाहायचंय मात्र एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळालेली आहे. आता जाऊन पंचाचा इशारा येतोय लेग बायचा. मात्र काल्हेरच्या प्रेक्षकांची एक शेवटची आशा या ठिकाणी राहिलेली आहे. कारण आपण बघितलं या स्पर्धेमध्ये काल्हेर इथून 3 संघ लढत होते मात्र अजूनही आशा जिवंत आहेत 40+च्या. बंद्रा मारुती काल्हेर संघाने नक्कीच निराशा केला होता दुसऱ्या दिवशी. त्यानंतर हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान काल्हेर हा संघ काल पराभूत झाला होता. यावेळी मात्र मोठा फटका, नक्कीच मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात दुसरा झेल सुटतोय आणि मात्र 2 धावा पूर्ण. काय वाटतं ज्ञानेश्वर जिंकणे थोडस धावपळ मैदानात बघायला मिळते. खर तर 40ने जर दूरची नजर चांगली असते 40 वयानंतर, पण ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण होत आहे चेंडूपासून दूर जाण्याचा प्रयत्न होतोय. बरोबर आहे गवळी सर, स्वतः तुम्ही नजरेचे म्हणजे डोळ्यांचे डॉक्टर आहेत. तुम्हाला माहित आहे की दूरची नजर केव्हा कमी होते किंवा जवळची नजर केव्हा कमी होते. मात्र या ठिकाणी जर बघितलं रात्रीच्या प्रकाशात खेळतात, ओल्डी गोल्डी क्रिकेट खेळतात आणि नक्कीच प्रकाशाचा परिणाम या खेळाडूंवर झालेला दिसतोय पहिल्या 2 चेंडूवर तरी बघितलं तर. आज आमच्या जोडीला 2 सुपरस्टार, नक्कीच समालोचन क्षेत्रातील 2 सुपरस्टार आहेत. यावेळी मात्र नक्कीच स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील आणि पंच मात्र इशारा करतात. आपण आणि त्या दांड्या उडवण्याच्या प्रयत्नात मात्र यशस्वी होतोय. पायचीतचा अपील केला जातोय आणि पंच मात्र सहमत होत आहेत. आपण पाहताच खासदार चषक 2017 क्रिकेट लाजवाब विथ शेळूमाता वर्ल्ड अँड मराठा पंजाब क्रिकेट क्लासिक फेस्टिवल खासदार चषक वर्ल्ड. सुभाष धुमाल आणि मी स्वतः हे दोन्ही टायटल या स्पर्धेला दिलेले आहेत. यावेळी मात्र चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. नक्कीच चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे जातोय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन्ही फलंदाज अतिशय वेगाने दोन्ही धावा पूर्ण करतायत. समालोचनातील दोन्ही स्टार सुपरस्टार आपण पाहू शकतो एकत्र विचार विमर्श करताना.
पहिले षटक मार्गस्थ आहे. या स्पर्धेमध्ये आपण त्रिवेणी संघम बघितला, 40+, त्यानंतर सिटी आणि ग्रामीण. त्यावेळी मात्र फुलटॉस चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, पाहूया मात्र थोडस त्या ठिकाणी कॉम्बिनेशन बिघडतंय आणि याचबरोबर दुसरा फलंदाज होतोय बाद. या स्पर्धेचा जर नक्कीच एक रेकॉर्ड सांगायचा झाला तर काल शेवटचा चेंडू हा कंप्लीट 3 वाजता पडला होता. रात्री म्हणजे सकाळी आपण म्हणू शकतोय 3 वाजता शेवटचा चेंडू पडला होता. नक्कीच ग्रामीण क्रिकेटमध्ये मला तरी वाटतंय हा रेकॉर्ड झाला असेल. आणि शेवटचा चेंडूही असा होता, एका चेंडूवर 6 धावा करायच्या होत्या काजस्पोर्ट पूर्णा संघाला आणि मात्र श्री गणेश भरोडी संघाने विजय संपादन केला होता. मात्र अतिशय अतितटीचा सामना झाला होता. माफक धावांचं लक्ष होतं काजस्पोर्ट पूर्णा संघासमोर. मात्र प्रेक्षक संख्या काजस्पोर्ट पूर्णा संघाची 3 वाजताही अतिशय जबरदस्त होती. वेलकम जय पाटील, सन ऑफ विलासार. जय पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. भिवंडी टायगर मधून खेळताना ऍक्शन मध्ये दिसणार आहेत. संतोष गोलंदाजीसाठी येतोय बंद्रा मारुती एंड कडून. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेकडे जातोय. डीपला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, मात्र 2 धावा मिळून देत नाहीये. आमचे सहकारी जीवलग मित्र सचिन पाटील, सचिन सत्यवान पाटील वर्ल्ड, नक्कीच एक युवा नेते आहेत वळगावचे, सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येक सामाजिक क्षेत्रामध्ये ते भाग घेत आहेत. वेलकम सचिन पाटील, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आनंद वाटतोय आज आमचे शाळकरी मित्र या मान्यवर कक्षामध्ये बसलेले आहेत. ह्याने मात्र चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पंचांचा लेग बायचा इशारा होतोय. एक अतिरिक्त धाव, धावसंख्येमध्ये भर पडते 9. एक्सपर्ट स्कोरर सुभाष धुमाल आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत. आणि जर दोन्ही धावांचा विचार केला, दोन्ही षटकांचा विचार केला, तानाजीच्या पहिल्या षटकात दुसरा चेंडू लेग बायच्या रूपाने आला होता, 1 धाव आली होती. त्यानंतर संतोषचा दुसरा चेंडू लेग बायच्या रूपाने 1 धाव येते. संतोष खोल टप्प्याचा चेंडू, नक्कीच ड्राईव्ह केलेल्या चेंडूला स्टेट ऑफ लॉंग ऑन, 1 धाव मिळते. खराब क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव पूर्ण. इथे मात्र नक्कीच आपण पाहू शकतोय थोडेस गफलत क्षेत्ररक्षण करतोय आणि त्यानंतर मात्र 2 धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. षोडमता वर्ल्ड 11 दुहेरी अंकात. आता मात्र 41 धावांचं जे लक्ष्य आहे, नक्कीच हे पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे षोडमता वर्ल्ड संघाला, कारण चांगल्या गोलंदाजी विरुद्ध आपण खेळतायत. संतोष यावेळी मात्र स्टॉक सेप, कडक शॉट, चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. नक्कीच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाही असतील, मात्र त्या शुभेच्छा स्वीकार करताना मात्र एक जबरदस्त षटकार मंगेश भोईर यांच्या बॅटमधून. या 6 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 17.
वेलकम माजी सरपंच वर्ल्ड सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब आपलं मान्यवर कक्षामध्ये हार्दिक स्वागत करतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स चौका. चेंडू होता. चेंडू इथे आपण पाहतोय स्वीप केलं होतंय आणि 1 बाउंड चेंडू मिड विकेट क्षेत्र आणि ऑन क्षेत्राच्या मधून जातोय 4 धावांसाठी. नक्कीच या स्पर्धेची महती, या स्पर्धेची पॉप्युलॅरिटी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेले. पालघर तसेच पनवेल या ठिकाणावर या सन्मानी पाहुण्यांनी या स्पर्धेला हजेरी लावलेले. यावेळी मात्र चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. स्ट्रेट अप लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये चांगले क्षेत्ररक्षण होते आणि दुसरी धाव पूर्ण. मात्र उल्हासनगरवरून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय सुरेशजी लोखंडे साहेब मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय सुरेशजी लोखंडे साहेब या स्पर्धेमध्ये खासदार चषक 2017 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय योगेशजी भोयर, मराठा पंजाब आणि शेलूमाता वर्ल्ड यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत, सुस्वागतम. 2 षटकं समाप्त होत आहेत आणि 2 षटकांचा विचार केला ज्यावेळेला काल्हेर संघ खेळत होता 6च्या सरासरीने खेळत होता, मात्र वळ हा संघ खेळतोय जवळपास 11.50च्या सरासरीने वाटचाल करतोय. 10ची सरासरी 10.25ची सरासरी आवश्यक होती 41 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी, मात्र नक्कीच त्याच्याही थोडस वर जातोय आणि 11.50च्या सरासरीनं वाटचाल करतोय तो शिवमाता 40+ वर्ल्ड संघ. तर पुढील 2 षटकामध्ये आपण पाहणार आहोत 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. मात्र या 18 धावा होतात की बंद्रा मारुती काल्हेर संघ चांगली गोलंदाजी करून स्थानिक संघ आयोजक आहे ते शेलूमाता वर्ल्ड संघाला रोखतो का, की शेलूमाता वर्ल्ड संघ एक सफाईदार विजय संपादन करतोय हे आपल्यापर्यंत घेऊन येण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज होतात समालोचन कक्षामध्ये व्हाईस ऑफ पसई संदीप मोरे. धन्यवाद ज्ञानेश्वर. माजी सरपंच ग्रामपंचायत वळगाव सन्मान्य जगदीश पाटील साहेब यांचं शुभागमन मान्यवर कक्षामध्ये होते. त्यांचं आयोजकांच्या वतीनं मानवी कक्षामध्ये सहर्ष स्वागत, सुस्वागतम. तर 23 धावा, वेळ कमी खर्च करावा बंद्रामूर्ती काल्हेर संघाला विनंती असेल. मी विनंती करतोय माजी सरपंच वर्ल्ड सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित होत आहेत. पुन्हा एकदा खासदार चषक 2017 मध्ये सन्माननीय योगेशजी भोयर, मराठा पंजाब शेलूमाता वर्ल्ड यांच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. दयानंद भंडारे इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वर येत आहेत. मँगोज एंड कडून गोलंदाजीला प्रारंभ करतील. सामना करताना नरेंद्र तर नॉन एंडला मंगेश. वेळ कमी खर्च करा बंद्रामारुती काल्हेर. दोन्ही संघाचे कर्णधार प्राईम टाइम मध्ये आपण खेळतात आणि नक्कीच या प्राईम टाइमचा उपयोग पुढील संघांनाही होऊ द्या. आपण लवकरात लवकर या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करा, सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. सरलीपाड्याचे शाखा प्रमुख सन्माननीय बाबाजी पाटील साहेब यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. तसेच मानकुलीचे विद्यमान उपसरपंच श्रीकृष्ण माळी यांचंही मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. मी मान्यवरांचं शिवमाता क्रीडा मंडळ व मराठा पंजाब स्पोर्ट्स यांच्या वतीने खासदार चषक 2017 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम अँड सुस्वागतम. त्याचप्रमाणे भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आपण पाहतोय नीलमजी नाईक साहेब यांचं देखील शुभागमन होतोय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर 30व्या षटकात पहिल्या चेंडूवर नरेंद्र यांनी ज्या धाबा खर्च केल्या होत्या त्या मात्र नक्कीच भरपाई करताना इथे आपण पाहतोय आपली फलंदाजीची एक चांगली खेळी साकारताना नरेंद्र याला 6 धावांची धावसंख्या बसते 29 वर. 12 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहेत 11. दयानंद पुढचा चेंडू. आता मात्र नक्कीच चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषी बाहेर जातोय मात्र नरेंद्र मैदानाच्या वर कोसळतोय.
लढेंगे. एज लागली होती. शॉट थर्ड मॅनला चकून चेंडू थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. 4 धावांनी धावसंख्या पोहोचते 33 वर. चेंडू शिल्लक आहे 10 आणि धावांची आवश्यकता आहे फक्त ती 8. 8 धावांची गरज, 10 चेंडू शिल्लक. छत्रपती शिवाजी वडुनगर 40+ संघाचे अष्टपैलू खेळाडू बिरू पाटील यांच्याकडून या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद बिरू पाटील, आपला मनापासून आभार. दयानंद षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय नरेंद्र. 2 चेंडूमध्ये 10 धावा अंकित करतोय. जशी मागणी आहे तसा पुरवठा देखील देण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत. चिरतरुण खेळाडू आहेत, वय वर्ष 40च्या वर आहेत, मात्र अजूनही एका तरुणपण सादर करणारा खेळ. पुन्हा एकदा मोठा फटका, मिस टाइम होतोय. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू डीप मिड ऑन मध्ये झेलच्या स्वरूपात परावर्तित होतोय आणि अशा पद्धतीनं हा तिसरा फलंदाज बांधतोय झेलच्या स्वरूपात. मुकाबला पाहणार आहोत सिटी पूल मधला मराठा पंजाब अँड महिंद्रा स्पोर्ट. आणि मात्र सुनील घरत आणि मराठा पंजाब या संघाला प्रीतम पाटील आणि जैन स्पोर्ट अलिमगर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद प्रीतम पाटील अँड जैन स्पोर्ट अलिमगर. पुन्हा एकदा विनंती असेल ते सन्मान्य खेळाडूंना वेळेचं भान राखून कृपया या आयोजनाला आपण सहकार्य द्यावं. नवीन फलंदाज येतोय बाळकृष्ण, जो नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मंगेश भोईर या खेळाडूला. दयानंद षटकातील पुढचा चेंडू. दयानंद सामना करतोय मंगेश. वेळ कमी खर्च करावा काल्हेर संघ. आता मात्र ऑन दी आईस खेळला लॉफ्टेड शॉट. वाघाची पहाड, वाघाची दहाड, पोटला पहाड, चेंडू सीमारेषे पार. ओल्डी गोल्डी षटकार. तिसरा संघ बंद्रा मारुती काल्हेर निराशा करतोय. धन्यवाद संदीप मोरे, धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे. आपण मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मानाकडे वळूया, कारण बिग मॅच आहे, त्यानंतर सामना सुरू होणार आहे.
मान्यवर कक्षामध्ये ग्रामपंचायत मालगुडीचे विद्यमान उपसरपंच श्रीकृष्णजी माळी यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे। या स्पर्धेचे मराठा पंजाब संघाचे तसेच शिरोपदक सर्वेसर्वा योगेशजी भोईर तसेच भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष योगेशजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते श्रीकृष्ण माळी यांचं स्वागत आणि सन्मान जगदीशजी पाटील माजी सरपंच वळ यांचे स्वागत आणि सन्मान योगेशजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। जगदीशजी पाटील माजी सरपंच वळ यांचे स्वागत आणि सन्मान त्यांना यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे। योगेशजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। सुरेशजी मान्यवर कक्षामध्ये कालेर रेती तांडेल मंडळाचे अध्यक्ष प्रताप विश्वनाथ पाटील हे सुद्धा उपस्थित त्यांचेही स्वागत आणि सन्मान योगेशजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। शाखा प्रमुख बबनजी पाटील यांचं क्रिकेटशी खूप अतूट नातं आहे, त्यांचंही स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे। त्याचा संघ नेहमीच ओपन क्रिकेटमध्ये खेळत असतो। बबनजी पाटील सहारा इंडियन एक नामांकित संघ आहे, त्यांचे स्वागत आणि सन्मान लाख लाख शुभेच्छा। आणि मॅन ऑफ द मॅच मंगेश भोईर
27 धावांची जबरदस्त खेळी केली विस्फोटक होती. खेळ केली होती. प्रजाला प्रयोग होईल आणि याची बैरर कलीनन का जन्मदिन है और मंगेश भैर का आज लोकल क्रिकेट. सो वेल प्लेड मंगेश भैर आणि बेस्ट लक फॉर फायनल. कारण निवेदन पायगाव संघाबरोबर 2 हात करायचे फायनल मध्ये. हा संघ फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. निवेदन पायगाव संघाबरोबर आपला सामना होणार आहे उद्या. प्रिन्स महेश भोईर यांच्याकडून या स्पर्धेसाठी या आयोजनाला आणि येणाऱ्या सर्व लढतीसाठी जे संघ दाखल होतील त्यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद प्रिन्स महेश भोईर. आज न्यू मिलन पायगाव 40+ ने वडगर या ठिकाणी चॅम्पियन ठरलेला आहे पायगाव संघ. त्यामुळे या संघाचं मनोधैर्य वाढणार आहे. तो संघ उद्या नव्या दमाने या ठिकाणी फायनल खेळण्यासाठी सज्ज होणार आहे.